जैन मुनी निलेश चंद्र यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। घराघरात भवानी तलवार ठेवा असं वक्तव्य जैन मुनी निलेश चंद्र यांनी केलंय। धीरज परदेशींच्या हत्येनंतर मुनी निलेश चंद्र यांनी हे आवाहन केलंय। चिंताजनक बाब म्हणजे जैन मुनी निलेश चंद्र यांच्या वादग्रस्त विधानाला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय। कुछ दिन पूर्व मैंने मेरी धर्म सभा के अंदर एक भाषण दिया और धर्म सभा को संबोधित मैंने कर कहा था कि प्रत्येक घरों के अंदर तलवार की अति आवश्यकता है, इसकी तलवार जरूर पड़ेगी। उसी समय कांग्रेस के अंबादास दानवे यानी तो मिटकरी मला म्हणत होते हा जैन मुनींनी आणि जैन मुनी हा शस्त्राची भाषा करतो, शस्त्राची भाषा करतो हा जैन मुनी नाही आहे। परंतु मी सांगतो या विरोधींना, हिंदू विरोधींना अहिल्यानगरमध्ये धीरज परदेशीला तिलक लावलं म्हणून त्यांनी भाषा आणि बल्ल्यांनी मारलं। तर बघा आता त्याच्या हातात जर तलवार असती तर त्याला बाल बल्लीने त्याला मारलं, त्याच्या हातात जर तलवार असती तर त्या लांड्यांना तिथंच त्यांनी ठार केलं असतं। बघा आता अहिंसा परमो धर्म म्हणणारे हे सगळे जैन महाराज सुद्धा या भूमिकेत आलेले आहेत। म्हणजे समाजामध्ये किती प्रचंड मोठा रोष आहे। महाराजांनी ही जी भूमिका घेतलेली आहे ही भूमिका योग्य आहे, या भूमिकेचं मी समर्थन करतो।